नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण हनुमान चालीसा पठणाचे फायदे पाहिले. आज आपण शिवलेलं अमृत हे भगवान शंकरावरील मराठी काव्य आहे. या ग्रंथाचे पठण केल्याने अनेक फायदे मिळतात. बघा, आता तर हा श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हणजे महादेवाचा महिना असतो. या महिन्यात आपण महादेवाची जितकी पण सेवा केली तितकी कमी असते. महादेवाची शिवलेलं अमृत हे नियमित आपण वाचले पाहिजे. ते पूर्ण जर वाचले नाही गेले तर निदान शिवलेल्या अमृताचा 11वा अध्याय तरी आपण वाचावा. शिवलेलं अमृत पठणाने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते. या ग्रंथाचे पठण केल्याने मनाला शांती मिळते व नकारात्मक विचार दूर होतात. शिवलेलं अमृत पठणाने दुःख आणि अडचणी दूर होतात. शिवलेलं अमृत पठणाने आरोग्य सुधारते व आध्यात्मिक विकास साधता येतो. काही विशिष्ट अध्याय पठणाने विशिष्ट इच्छा पूर्ण होतात. जसे की पहिला अध्याय वाचल्याने सद्गुरूंची कृपा मिळते, दुसरा अध्याय वाचल्याने शिवशक्तीची अनुभूती येते आणि 11वा अध्याय हा रुद्र अध्याय असल्याने हा जास्त महत्त्वाचा मानला जातो. सोमवार हा दिवस शिवपूजेसाठी आणि शिवलेलं अमृत पठणासाठी शुभ मानला जातो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी जरूर त्याचे मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.